ऑल, वेलकम टू द इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण तुमच्या पुस्तकेतला जो चॅप्टर आपण वाचत होतो, द नाइटिंगेल अँड द नोबल मॅन, ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघू. ह्याच्यामध्ये आपण लास्ट सेशन मध्ये ही कहाणी वाचली होती नाइटिंगेल आणि नोबल मॅनची. आज ह्याचा आपण एक्सरसाइज पार्ट बघूया. तर चला वाचू द नाइटिंगेल अँड द नोबल मॅन. पुढे वाढण्यापूर्वी एकदा आपण क्विक रिकॅप करूया की स्टोरी कसल्याबद्दल होती. नाइटिंगेल म्हणजे की बुलबुल जो पक्षी असतो त्याला एक नोबल मॅन म्हणजे की एक खूप श्रीमंत माणूस असतो, खूप म्हणजे उच्च पदाचा माणूस असतो, त्याला ते धरून घेतं आणि पिंजऱ्यामध्ये केज मध्ये टाकून देतं. आता तुम्हाला माहितीये कोणत्याही पक्षीला पशुला कुणालाही असं पिंजऱ्यात राहणं आवडत नाही. तर ती त्याच्याशी काय करते, विनंती करते की तू मला प्लीज सोडून दे. तर मी तुला प्रसन्नतेचे दोन जे आहेत सिक्रेट सांगेन. सिक्रेट म्हणजे काय, खूप काही अशी गोष्ट असते जी कुणाला नसते माहिती, तर मी सिक्रेट सांगेन. तो जो नोबलमॅन असतो, जो श्रीमंत असतो, खूप पैसा असतो त्याच्यावर, पण तो जो आहे तो प्रसन्न नसतो. तो सोचतो की ठीक आहे, चला मला काही प्रसन्नतेचं कारण कळेल. तर जेव्हा तो सोडतो तर ते जे बुलबुल असतं ते वरती जाऊन म्हणतं की कधी पण जे आहे नेव्हर क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क, म्हणजे की कधी पण सांडलेली दुधावरती रडू नको, म्हणजे झालेली गोष्टवरती कधी रडशील नको. आणि दुसरी गोष्ट ते काय म्हणतं, दुसरी गोष्ट ते असं म्हणतं की तर दुसरी गोष्ट ती म्हणतं की नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स, म्हणजे की कुणाच्याही गोष्टींवरती ज्या अशा रिकाम टेकड्या गोष्टी असतात, काही पण वाऱ्यात सोडतात लोक, जे त्याच्यावरती जे आहे विश्वास तू करू नकोस. तर तो जेव्हा हे ऐकतो, नोबलमॅन ऐकतो, तर त्याला फार राग येतो या गोष्टीचा. तो सोचतो की अरे मी तर उगीच हिला सोडलं, ही तर कोणची अशी मोठी गोष्ट नव्हती. तर ते पक्षी जेव्हा आणि थोडं उंच चाललं जातं तर म्हणतो की आता तू मूर्ख माणसा, तू मला सोडून दिलं, मी आता तुझ्या हातात कधीच नाही येईन. आणि माझ्या पंखांमध्ये, माझ्या विंग्स मध्ये जे आहे खूप रेअर डायमंड होते, म्हणजे खूप अनमोल हिरे होते, जे की कुणाजवळ नव्हते, पण तू मला सोडून दिला तर तुला ते कधी नाही भेटतील. तर काय होतं की तो जे आहे तो रडू लागतो, जोराजोराने ओरडू लागतो, रागवू लागतो, म्हणतो की अरे मी का सोडलं, मी किती मूर्ख आहे आणि माझ्या हातात ते हिरे चालले गेले. तर ते बुलबुल तिला परत समजावतं, म्हणतं की नाही, तू मला सोडलं, तू खूप दयाळू होता आणि मी आत्ताचे दोन्ही तुला ऍडवाइस दिले ते याच गोष्टीवरती होते की पहिली गोष्ट तर की जी गोष्ट हातातनं निघून गेली, आता मी तुझ्या हातात कधीच नाही येईन, तर तू त्या गोष्टीवरती रडू नको. आणि दुसरी गोष्ट जी म्हटली मी, ते तू विचार कर की माझ्यासारखा साधारण पक्षी कसे इतके हिरे घेऊन उडेले, तर मी उडूच नाही शकत असे हिरे वगैरे घेऊन आपल्या पंखांमध्ये. तर हे मी नुसतं असंच जे आहे फेकायला गोष्ट म्हटली होती, फुकणार गोष्ट असते ना, तर अशी म्हटली होती. तर मी म्हणून तुला म्हणतो की तू या दोन गोष्टी लक्षात ठेव, तर तू नेहमी प्रसन्न राहशील. आणि मग ते उडून गेलं आणि तो पाहत राहिला नोबलमॅन. तर अशी ही कहाणी होती जी आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचली होती. आता बघा काही जे आहे शब्द अर्थ आहे, वर्ड मिनिंग आपण बघूया. नोबलमॅन आला होता एक शब्द, पर्सन विथ अ हाय रँक लाईक अ लॉर्ड, म्हणजे की खूप उच्च पदावरती राहिलेला व्यक्ती, लाईक अ लॉर्ड. लॉर्ड काय, हे विदेशांमध्ये अंग्रेजांमध्ये पूर्वीच्या काळी असे लॉर्ड्स वगैरे राहत होते. मग आहे प्लीड. प्लीड म्हणजे काय, गिव्ह रिझन्स अँड रिक्वेस्ट अपील, म्हणजे कुणाला खूप विनंती करणं, काही कारण सांगून आणि जे आहे विनंती करणं, रिक्वेस्ट करणं. क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क, इट्स नो यूज क्राईंग ओव्हर स्प्लिट मिल्क इज अ प्रोवर्ब और सेइंग. तर ही एक म्हण आहे इंग्लिशची. इट मीन्स यू शुड नॉट फील अनहॅपी अबाउट अ मिस्टेक और समथिंग बॅड दॅट हॅज हॅपन्ड. तर याचा अर्थ हे आहे की तुम्हाला कधी पण या गोष्टीचं दुःख नाही झालं पाहिजे. अनहॅपी अबाउट अ मिस्टेक, कोणती जर चूक झाली तुमच्याशी किंवा काही वाईट झालं जे होऊन चुकलं आहे, त्याच्यावरती तुम्हाला दुःख नाही झालं पाहिजे. अ सिमिलर प्रोवर्ब इज व्हॉट्स डन कॅन नॉट बी अनडन. एक अशाच प्रकारचा प्रोवर्ब, एक अशाच प्रकारची म्हण आणि काय आहे की जे होऊन चुकलंय, व्हॉट्स डन कॅन नॉट बी अनडन, तर त्याला आपण अनडन नाही करू शकत. जे होऊन चुकलं त्याला आपण असं नाही करू शकत की आता ती वस्तू न हो, जे झालं ते झालं. ठीक आहे ना. अशाच प्रकारे आयडल वर्ड्स काय अर्थ, वर्ड्स विच हॅव लिटिल मिनिंग, ज्या शब्दांचा काही अर्थ नसतो या किंवा खूप थोडा अर्थ असतो, असे शब्द. रेअर म्हणजे काय असतं, नॉट कॉमन, जी सर्वसाधारणची गोष्ट नसते ती रेअर असते. नॉट इझी टू गेट, जे सर्वांना नाही मिळू शकत ते असतं रेअर. म्हणून म्हणतात ना रेअर डायमंड, म्हणजे जे सर्वांजवळ नसतं. अशा खूप वस्तू असतात जे हर कुणाजवळ असतं, ते रेअर नसतं. पण अशाही काही वस्तू असतात जे खूप रेअर असतात, खूप कॉमन नसतात, साधारण नसतात.
मग आहे वेल. वेल म्हणजे काय? क्राय विथ सॉरो, म्हणजे दुःखाने रडणं. मेकिंग लॉंग साऊंड, आणि जोराजोरांनी मोठ्यानी आवाजा काढणं, याला म्हणतात वेल. बी अपसेट म्हणजे फील बॅड. कधी कधी होतं की आपल्या मनासारखं नाही होत, आपण अपसेट होऊन जातो, आपण खूप दुःख मनवतो त्याचं, ते बी अपसेट. लास्ट वर्ड आहे फेअरवेल म्हणजे गुड बाय. जे लास्ट मध्ये चिमणी म्हणते फेअरवेल, तर त्याचा अर्थ आहे गुड बाय. आता बघा, रीड द स्टोरी अँड से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू फॉल्स बघायचे आहे. ट्रू म्हणजे जे करेक्ट आहे, जे सही आहे कहाणीच्या हिशोबे, आणि फॉल्स म्हणजे जे चुकीचं आहे, जे रॉंग आहे. नो बर्ड्स लाईक टू बी शट अप इन अ केज, म्हणजे की कोणत्याही पक्षीला केज मध्ये, पिंजऱ्यामध्ये राहणं आवडत नाही. तर ही गोष्ट खरी आहे, तर हे होईल ट्रू. ठीक आहे ना, हे ट्रू होईल. सेकंड, द नोबलमॅन वॉज रिच अँड हॅप्पी. नोबलमॅन जो आहे तो रिच होता, म्हणजे श्रीमंत होता, आणि हॅप्पी म्हणजे प्रसन्न पण होता. तर ही गोष्ट चुकीची आहे, हे फॉल्स आहे, कारण की तो श्रीमंत तो होता, पण तो प्रसन्न नव्हता. द नोबलमॅन डिड नॉट सेट द बर्ड फ्री. नोबलमॅननी जे आहे त्या श्रीमंत माणसानी त्या पक्षीला फ्री नाही केलं, त्याला मुक्त नाही केलं. तर ही पण गोष्ट चुकीची आहे, हे फॉल्स होईल. हे पण ते सेकंड अँड थर्ड दोन्ही फॉल्स आहे, कारण की त्यांनी पक्षीला सोडून दिलं होतं. द नोबलमॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. हे ट्रू आहे, कारण की त्यांनी सिक्रेटच्या बाबतीत जे सांगितलं होतं, रहस्याच्या बाबतीत त्यांनी जास्त सोचलं नाही, तर हे ट्रू होईल. द नाइटिंगेल हॅड रेअर डायमंड्स अंडर हिज विंग्स. बुलबुलच्या विंग्स मध्ये, बुलबुलच्या पंखांमध्ये रेअर डायमंड्स होते, म्हणजे की एकदम दुर्मिळ, दुर्लभ मिळणारे असे हिरे होते. तर हे ती म्हणाली होती, पण त्याच्याजवळ नव्हते, तर ही गोष्ट पण फॉल्स आहे. द नोबलमॅन बिलीव्ड दॅट द नाइटिंगेल हॅड डायमंड्स. नोबलमॅनला वाटलं की नाइटिंगेल जवळ, बुलबुल जवळ डायमंड्स आहेत, तर ही गोष्ट खरी आहे, तर हे ट्रू आहे, कारण की त्याला असं वाटलं की हो त्यांनी म्हटलंय त्याच्याजवळ आहे. नाइटिंगेल फ्लू अवे, तर हे पण करेक्ट आहे. ठीक आहे ना, की हे पण करेक्ट आहे, हे पण ट्रू आहे. आता ह्याच्यानंतर बघा, आपण हे पझल्स आपण लास्ट सेशन मध्ये करून चुकलो आहोत, ह्याला फटाफट बघूया. इकडे पिंक बॉक्स मध्ये वर्ड्स दिले आहे. नाइटिंगेल, बघा तुम्ही असं वरतून खालती बघाल तर नाइटिंगेल. आता इथे बघा शब्द दिलेले आहे, ठीक आहे ना, लेटर्स दिले आहेत. NOW इथे होईल नाव, मग इथे काय होईल बर्ड, ठीक आहे ना, BIRD. मग इथे काय होईल केज, इथे यूज. मी सगळे शब्द तुम्हाला मागच्या सेशन मध्ये सांगून चुकले आहे लिहूनही. आणि अशाच प्रकारे इथे मास्टर, इथे काय होईल रिच, आणि अशाच प्रकारे सगळे शब्द तुम्ही एकदा परत बघू शकता. मग आहे नाइटिंगेल गेव द नोबलमॅन 2 बिट्स ऑफ ऍडवाइस. 2 ऍडवाइस दिले होते त्यांनी. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच ऑफ देम. तर ग्रुप्स बनवा आणि दोघांच्या बाबतीत सोचा. कॅन यू थिंक ऑफ अ स्टोरी, इव्हेंट, आणि एक्सपिरियन्स. तर आपण याच्या बाबतीत एक स्टोरी आधीच देऊन चुकलो आहोत, लिहून चुकलो आहोत. बघा, नेव्हर क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क आणि नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. तर आपण नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्सची मी तुम्हाला एक स्टोरी लहानशी लिहून सांगितलेली आहे. ह्याच्यावरती स्टोरी तुम्ही स्वतः लिहायचा प्रयत्न करा, की जे झालेलं आहे त्याच्यावरती रडू नये. रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन. जे सगळ्यात लास्ट मध्ये बुलबुल नाइटिंगेलची जी स्पीच होती, जे ते सांगते ह्याला नोबलमॅनला, ती तुम्ही प्रॉपरली, इंटोनेशन म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन. तुम्ही पाहिलं असेल, मी जेव्हा बोलते तुम्हाला कहाणी सांगते, तर कोणचा स्वर खालती कोणचा वरती, त्यालाच इंटोनेशन म्हणतात. ठीक आहे ना, तर तसंच तुम्हालाही बोलायचा प्रयत्न करायचा आहे. मग आहे यूज द गिवन वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट ईच सेंटेन्स यू मेक. हे आपण आता करूये. हे बघा, द बर्ड फ्लू अ लिटिल हायर. द बर्ड फ्लू, अ लिटिलच्या जागी काय होऊन जाईल मच. द बर्ड फ्लू मच हायर. द बर्ड फ्लू अ लॉट हायर. द बर्ड फ्लू जस्ट अ लिटिल हायर. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे तुम्हाला दिसतात हे शब्द जे की हायलाइटेड आहेत, ह्यांच्या जागी आपल्याला हे शब्द यूज करायचे आहेत. आय नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. आय ऑफेन ट्रस्ट आयडल वर्ड्स. ऑफेन म्हणजे मी नेहमी, मी असं आयडल वर्ड्सला मी विश्वास करून घेते. आणि आय ऑलवेज ट्रस्ट आयडल वर्ड्स. आणि द बर्ड फ्लू अवे, तर ह्याच्यात काय होईल, द बर्ड फ्लू अप, द बर्ड फ्लू डाऊन, द बर्ड फ्लू लेफ्ट, द बर्ड फ्लू राईट, द बर्ड फ्लू फार अवे. अशा प्रकारचं हे असे शब्द, असे सेंटेन्सेस बनून जातील, जर तुम्ही एक ह्याचा जो आहे शब्द हे कराले.
ह्याच्या जागी चेंज करायला येतं. आता प्रोव्हर्ब्स आणि सेइंग्स आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये बघून चुकलो आहोत इंग्लिशच्या, आणि त्याच्यानंतर हे आता आपण आपली स्लाइड्स जेव्हा बघू तेव्हा आपण ह्याला बघूया. अशाच प्रकारे बघा, आता आपण सगळ्यात लास्ट मध्ये बघू, नोट द प्लुरल्स. सिंग्युलर प्लुरल असतं तुम्हाला एकवचन आणि बहुवचन, जसं हिंदीत मराठीत असतं तसंच ह्याच्यातही आहे. प्लुरल म्हणजे बहुवचन. याचे बहुवचन बघा तुम्ही, मॅन मेन. त्याच्यात काय केलं, एच्या जागी ई येऊन गेलं. मॅन म्हणजे एक माणूस आणि मेन म्हणजे जास्ती, एक पेक्षा जास्त. नोबल मॅन, नोबल मेन. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन मध्ये थोडासा चेंज आहे. वुमेन, वुमेन. चाइल्ड आणि चिल्ड्रन. तर अशा प्रकारचे हे जे दुसरे दुसरे शब्द आहेत, मॅन, नोबल मॅन, वुमेन आणि चिल्ड्रन, हे प्लुरल्स आहे या शब्दांचे. तर हे तुम्ही पाठ करून घ्या नीट प्रकारे. आता आपण ही जी एक्सरसाइज सोडलेली आहे ही चला बघूया आणि करूया. आता बघा, हे क्वेश्चन नंबर 7 होतं. याच्यात काय करायचंय नेमकं, तुम्हाला हर सेंटेन्स मध्ये हायलाइटेड पार्ट्स दिसतील. हायलाइटेड पार्ट्सला हर दुसऱ्या सेंटेन्स मध्ये चेंज केलं जाईल. ठीक आहे, त्याच्या जागी दुसरे शब्द टाकले जातील. बघा लिहिलं काय क्वेश्चन, यूज सम अदर सुटेबल वर्ड और वर्ड्स. म्हणजे काही दुसरे सुटेबल जे की तिथे सूट करे असे शब्द लिहायचे इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स. ठीक आहे, हे हायलाइटेड शब्दांच्या जागी करायचे ऍट एव्हरी स्टेप. एव्हरी स्टेप म्हणजे प्रत्येक स्टेप मध्ये तुम्हाला हे करायचंय. पहिला आहे, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. ठीक आहे, तर इथे काय होऊन जाईल, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू हाऊ टू गेट सक्सेस. तर आपण हे जितकेही जे हायलाइटेड शब्द होते त्यांना आपण चेंज करून दिलं. पहिल्या याच्यात होतं की मी तुला प्रसन्नतेचं सिक्रेट सांगेन, आणि दुसऱ्या याच्यात काय झालं सेंटेन्स मध्ये की जर तू मला जाऊ देशील तर मी काय करेन, टेल यू हाऊ टू गेट सक्सेस. की सक्सेस जी आहे ती कशी मिळवायची हे मी तुला सांगेन. आता बघा, आता हे जे हायलाइटेड वर्ड्स हे पण परत बदलले. इफ यू लेट मी गो आय विल गिव्ह यू नाईस बिस्किट्स. जर तू मला जाऊ देशील तर मी तुला नाईस बिस्किट्स म्हणजे चांगले बिस्किट देईन. गिव्ह म्हणजे काय, देणं. ठीक आहे, आता ह्याच्यात पहा, गो गिव्ह नाईस बिस्किट्स, परत आता आपली नेक्स्ट सेंटेन्स मध्ये चेंज होतील. बघा तुम्ही, इफ यू लेट मी प्ले म्हणजे तू जर मला खेळू देशील, आय विल हेल्प यू इन द किचन, तर मी तुला किचन मध्ये स्वयंपाकघरात हेल्प करेन. अशा प्रकारे आपण बघितलं की हर स्टेप मध्ये आपण ते सेंटेन्स जे जे हे हायलाइटेड आहेत पार्ट्स ते आपण चेंज करत गेलो. नेक्स्ट बघा, हाऊ स्टुपिड ऑफ मी. स्टुपिडच्या जागी म्हणजे की मी किती मूर्ख आहे. आता स्टुपिडच्या जागी काय करून दिलं, हाऊ क्लेव्हर ऑफ मी. ठीक आहे, स्टुपिडच्या जागी क्लेव्हर आणि आता मी या दोघांना चेंज करायचंय. हाऊ नाईस ऑफ यू. ठीक आहे, की तू किती चांगला आहेस, तुझं किती छान आहेस तू. अशाच प्रकारे थर्ड आहे, द नोबलमॅन वॉच्ड एज द बर्ड फ्ल्यू अवे. तर नोबलमॅन पाहत राहिला जेव्हा ती पक्षी जे आहे ते उडून गेलं. तर ह्याच्या जागी तर फ्लूच्या जागी दुसरा शब्द करायचा आहे, द नोबलमॅन वॉच्ड एज द बर्ड फ्लटर्ड अवे. फ्लटर्ड म्हणजे काय, ते जे पंख आपले फडफडवतं त्याला फ्लटर्ड म्हणतात. ठीक आहे, आता बर्ड आणि फ्लटर्डच्या जागी दुसरा शब्द बघा, द नोबलमॅन वॉच्ड एज द टायगर रॅन अवे. ठीक आहे, की तो जो टायगर होता, जो वाघ होता, तो पळाला, तो रॅन झाला, धावला, तर नोबलमॅन बघत राहिला. नेक्स्ट मध्ये बघा, नोबलमॅन आणि टायगर रॅन हे दोन्ही हटवायचे आपल्याला. द पुलिस, आता नोबलमॅनच्या जागी पुलिस करून दिलं आपण. द पुलिस वॉच्ड एज द थीफ हरीड अवे. म्हणजे पुलिस पाहत राहिली जसा जेव्हा तो थीफ जो चोर होता तो पळून गेला तेव्हा ती पुलिस पाहत राहिली. आता बघा, द पुलिस आणि वॉचच्या जागी काय आलं, द पीपल एन्जॉयड. ठीक आहे, म्हणजे लोकांनी एन्जॉय केलं, खूप मस्ती केली. एज द मंकी जम्प्ड अवे. थीफ हरीडच्या जागी काय आलं, मंकी जम्प्ड अवे. तर लोकांनी खूप एन्जॉय केलं त्या गोष्टीला. आणि लास्ट मध्ये बघा, पीपल एन्जॉयड अँड मंकी जम्पच्या जागी काय आलं, द बॉय लुक्ड एज द काइट फ्ल्यू अप. म्हणजे की मुलांनी पाहिलं जसं जेव्हा ती काइट म्हणजे काय असते, पतंग जी जेव्हा ती उडली तर मुलगा पाहत राहिला. आता ही क्वेश्चन नंबर 8 आहे, राईट डाऊन आणि 3 ऑफ द बिट्स ऑफ ऍडवाइस. तुम्हालाही तुमच्या घरी काही ना काही ऍडवाइस दिली जात असेल, चांगल्या गोष्टी सांगितल्या जात असतील, त्या सांगायच्या आहेत. अशा 3 कोणत्या गोष्टी सांगायच्या आहेत. यू ऑफन गेट फ्रॉम युअर फॅमिली अँड फ्रेंड्स, जे की तुम्हाला तुमचा परिवार किंवा तुमचे मित्रमैत्रिणी सांगत असतील. अशा 3 काही ऍडवाइस सांगायच्या आहेत. पहा, पहिलं, डोंट वेस्ट युअर टाइम इन आयडल वर्क. म्हणजे की तुम्हाला असं म्हणत असतील तुमचे फॅमिलीवाले, परिवाराचे लोक किंवा मित्र मैत्रिणी की अरे फालतूचे काम नको करू, है ना. तर तेच
डोंट वेस्ट युअर टाइम इन आयडल वर्क. आपला वेळ जो आहे तो वाया नको घालू कोणत्या फालतूच्या गोष्टींमध्ये. दुसरा आहे रिस्पेक्ट एल्डरली पर्सन्स. ते हे आपण नेहमीच सांगतो आपल्या लहान मुला मुलींना की रिस्पेक्ट म्हणजे की आदर द्या, आपल्याहून मोठ्या लोकांना आदर द्या, सन्मान द्या. आणि थर्ड आहे ईट व्हेजिटेबल्स, दे आर गुड फॉर युअर हेल्थ. ही पण ऍडवाइस तुम्हाला नेहमीच मिळत असेल की फळं खा, भाज्या खा आणि ते आपल्या स्वास्थ्य करता चांगल्या असतात. अशा प्रकारची ऍडवाइस तुम्ही मराठीमध्ये सुद्धा सोचा की असे कोणते ऍडवाइस आहे आणि त्यांना सुद्धा लिहा. तर आज आपला हा चॅप्टर जो आहे हा इथे समाप्त होतो. या चॅप्टर मध्ये आपण खूप काही छान छान गोष्टी शिकलो आणि ऍडवाइसेस की काय छान ऍडवाइस आपल्याला एक तर ह्या चॅप्टर मधनं जे मिळालं, जे कहाणीच्या थ्रू मिळालं ते तर आहेच आहे. त्याच्या अलावा पण पाहिलं की आपल्याला मोठे लोक काय छान छान ज्या गोष्टी सांगतात ज्या की आपल्याला केल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे. आणि इंग्लिशच्या आपण म्हणी ऐकल्या, जसं आपल्या मराठीच्या म्हणी असतात तसे इंग्लिश सेईंग्स, प्रोव्हर्ब्स हे सगळे आपण पाहिले आणि खूप काही चांगल्या गोष्टी आपण या चॅप्टर मधनं जे आहे ते नवीन जाणल्या. तर आजचा हा सेशन इथेच फिनिश होतो. नवीन सेशन मध्ये परत भेटूया लवकरच. इथवरी बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.